मटकीपासून आपण सॅलड पाहतोय, त्याच्यासाठी मोड आलेली मटकी मी इथे घेतलेली आहे, एक भांडं भरून. आणि याला छान पाण्यामध्ये मी एक रात्रभर भिजवून ठेवली होती. त्याच्यानंतर मोड येण्यासाठी एक दिवस छान कापडामध्ये बांधून ठेवली. त्याच्यानंतर ही अशी मोड आलेली आहे. आता इथे भांड्यामध्ये मी घालून घेते. त्याच्यामध्ये भिजलेले शेंगदाणे, हे पण मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य घालून आपण हे सॅलड तयार करू शकतो. अर्धा कांदा घेतलेला आहे मी इथं, बारीक कट करून घेतलेला आहे. याच्यामध्ये ओला कांदा पण आपण वापरू शकतो. नंतर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, तो पण याच्यामध्ये घालत आहे. आणि अगदी थोडासा मुळा इथे असा किस करून घेतलेला आहे मुळ्याचा. आपण इथे गाजर पण वापरू शकतो. मी इथे थोडासा मुळा घेतलेला आहे किसून. नंतर हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे, ती घालते. काकडी घेतलेली आहे बारीक कट करून, ती पण घालत आहे. नंतर पत्ता गोबी घेतलेला आहे, तो घालत आहे. पुदिना कट करून घेतलेला आहे, तो घालते. डाळिंबाचे दाणे घालत आहे. अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो पिळून घेत आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये कैरी ज्यावेळी असते त्यावेळी ती पण कट करून घातली तर खूप छान चव या सॅलडला येते. नंतर इथे साधं मीठ घालत आहे, एक चिमूटभर. आता चिमूटभर काळं मीठ घातलेलं आहे. इथे आता अर्धा चमचा तेल इथे मी घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून घालत आहे मी. इथे आता आपलं मटकीचं सॅलड तयार झालेलं आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा हे असं पण आपण घेऊन खाऊ शकतो. लिंबामुळे याला छान चटपटीत अशी चव येते. जर आपल्याला याच्यामध्ये आंबट गोड अशी चव पाहिजे असेल तर आपण चिमूटभर साखर घातली तर छान चव याची अजून चांगली लागते. इथे आता मी सॅलड काढून घेत आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला चाट मसाला घालायचा असेल वरून, तो पण आपण घालू शकतो. आता मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे मसाला घातलेला नाही. तर अशा पद्धतीने मटकीचं सॅलड करून पहा. धन्यवाद.